दिल्लीतील अलीकडील स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विशेषतः पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले। पुण्यात पोलिसांनी रेल्वे स्थानक, मॉल्स, बस स्थानके आणि विमानतळावर बंदोबस्त वाढवला, पण प्रत्यक्षात सुरक्षेची स्थिती कितपत मजबूत आहे हे तपासण्यासाठी पुणे टाइम्स मिरर आणि सिव्हिक मिररच्या आमच्या टीमनं एक टेस्ट ड्राईव्ह केली। या तपासणीसाठी 5 महत्त्वाची ठिकाणं निवडली। पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि जर्मन बेकरी। दुपारी 12 वाजता आमची टीम पुणे महापालिकेत पोहोचली। लोकांची प्रचंड गर्दी, पण सुरक्षा व्यवस्था जवळपास शून्य। ना मेटल डिटेक्टर, ना आयडी तपासणी आणि बॅग स्कॅनिंगचं नावही नाही। हाय अलर्टच्या काळात अशी ढिलाई चिंताजनक वाटते। त्यानंतर 2:15 वाजता आमची टीम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली। इथे मेटल डिटेक्टर नव्हते, सुरक्षा रक्षक निष्क्रिय। तपासणीचा भाग म्हणून आम्ही एका कोपऱ्यात बॅग ठेवली, पण बराच वेळ उलटला, कोणीही लक्ष दिलं नाही। हे दृश्य खरोखरच धक्कादायक होतं। दुपारी 3 ला आमची टीम पोलीस आयुक्तालयात पोहोचली, शहराच्या सुरक्षेचं कमांड सेंटर। पण प्रवेशद्वारावर कोणतीच तपासणी नाही, ना ओळखपत्राची तपासणी, ना मेटल डिटेक्टर, ना बॅग स्कॅनिंग। सर्व अधिकारी बैठकीत असताना बाहेरील सुरक्षेवर पूर्ण दुर्लक्ष झालं होतं। मुख्यालयात असुरक्षित असेल तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न ती सर्व परिस्थिती बघून निर्माण झाला होता। या सगळ्या दरम्यान आम्ही 12:45 दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली आणि इथे चित्र अगदी वेगळं होतं। त्रिस्तरीय तपासणी, सीसीटीव्ही नियंत्रण आणि बॉम्ब स्क्वॉडची उपस्थिती। भाविकांची काटेकोर तपासणी होत होती, सुरक्षा रक्षक सतत गस्त घालत होते आणि हे ठिकाण शहरासाठी सुरक्षा व्यवस्थेचं आदर्श उदाहरण ठरू शकतं। 3:45 आमच्या टीमनं जर्मन बेकरी परिसरातही पाहणी केली। 2010च्या स्फोटानंतर हे ठिकाण कायम संवेदनशील राहिले आणि यावेळी सजगता स्पष्ट दिसली। प्रत्येक ग्राहकाची तपासणी, पोलिसांची गस्त आणि व्यवस्थापनाची दक्षता, सर्व काही व्यवस्थित होतं। या संपूर्ण टेस्ट ड्राईव्ह मधून आम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसली, पुण्यात 2 प्रकारची सुरक्षा आहे, एक जागरूक आणि दुसरी बेफिकीर। धार्मिक आणि पूर्वी हल्ला झालेले ठिकाणं तयार आहेत, पण सरकारी आणि प्रशासनिक इमारती अजूनही निष्काळजी आहेत। हाय अलर्ट हा फक्त औपचारिक आदेश नाहीये, तो सतत सावध राहण्याची जबाबदारी आहे। पोलीस, प्रशासन आणि नागरिक या तिघांनी मिळूनच शहर सुरक्षित ठेवता येईल। निष्काळजीपणाची साखळी तोडली नाही तर कोणताही हल्ला रोखणं भविष्यात कठीण ठरू शकतं। पुणे सुरक्षित राहावं यासाठी जागरूकता, सतर्कता आणि सहकार्य हीच खरी गरज आहे।